नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जो एमपीएससी ग्रुप सी चा पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये विज्ञान विषयासंबंधी आलेले प्रश्न आज आपण या ठिकाणी डिस्कस करीत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानावर एकूण 15 प्रश्न आलेले आहेत। किती? 15 प्रश्न आलेले आहेत। 15 प्रश्नामध्ये जसं जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी यावर 10 प्रश्न आलेले आहेत। भौतिकशास्त्र फिजिक्स यावर 2 प्रश्न आलेले आहेत आणि रसायनशास्त्र केमिस्ट्री यावर 3 प्रश्न आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर अशा पद्धतीने 10 प्रश्न जीवशास्त्रावर, 2 प्रश्न फिजिक्सवर आणि 3 प्रश्न केमिस्ट्रीवर आलेले आहेत। तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया एक एक प्रश्न। तर संच डी नुसार या ठिकाणी प्रश्न क्रमांक 66 पासून विज्ञानाच्या विषयाला सुरुवात झालेली आहे। त्याला एका घरामध्ये एक 100 वॅट क्षमतेचा पंखा दररोज जर 10 तास चालवला जात असेल, 2 50 वॅट क्षमतेचे बल्ब दररोज 5 तास चालवले जात असतील तर विजेचा दर प्रति युनिट 5 रुपये असेल तर 30 दिवसासाठी महिन्याचे वीज बिल किती रुपये येईल? लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एका घरामध्ये एक 100 वॅट क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो, 2 50 वॅट क्षमतेचे बल्ब दररोज 5 तास चालवले जातात। जर विजेचा दर प्रति युनिट 5 रुपये असेल तर 30 दिवसासाठी महिन्याचे वीज बिल किती रुपये येईल? तर त्याचं उत्तर आहे 225 रुपये। त्यानंतर विद्यार्थी प्रश्न आलेला आहे। आता 67वा प्रश्न दिलेला आहे। खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाही? कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात आल्यानंतर दिशा बदलत नाही? आता इथे जो पहिला ऑप्शन दिलेला आहे अल्फा किरण, आता अल्फा किरणामध्ये 2 पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे हा दिशा बदलतो, त्यामुळे तो त्याचा उत्तर नाही। दुसरा दिलेला आहे बीटा किरण। आता बीटा किरणामध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज, म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन एक असतं आणि दुसरा एक पॉझिट्रॉन असतं, म्हणजे हा सुद्धा दिशा बदलतो। इथं विचारलेला आहे कोण दिशा बदलत नाही, तर बीटा किरण त्याचं उत्तर नाही। त्यानंतर गॅमा किरण विद्यार्थी मित्रांनो, हा तर पूर्णपणे चार्जलेस आहे, चार्जलेस असल्यामुळे कोणताही प्रभाव या ठिकाणी दिसून येत नाही, म्हणून गॅमा किरण हा दिशा बदलत नाही। इथं विचारलेला होता दिशा कोण बदलत नाही, तर उत्तर राहील गॅमा किरण। त्यानंतर इथं कॅथोडिक किरण दिलेला आहे, ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्या ठिकाणी हा सुद्धा दिशा बदलतो, म्हणून तो त्याचा उत्तर नाही। तर प्रश्न 67वा, खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाही, तर उत्तर राहील गॅमा किरण। त्यानंतर 68वा प्रश्न दिला विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही? जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही। तर या ठिकाणी आता 4 ऑप्शन दिलेले आहेत। पहिला आहे वायू प्रदूषण, दुसरा आहे जमिनीची धूप, तिसरा आहे नैसर्गिक प्रवाह बाधित होणे, चौथा आहे पाण्यातील जलचरांच्या नैसर्गिक जीवनामध्ये बाधा होणे। आता या 4 मधून नेमका कोणता जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही? जेव्हा जलविद्युत केंद्र तयार होतो त्या ठिकाणी जमिनीची धूप होतो विद्यार्थी मित्रांनो, काय होतो? जमिनीची धूप होतो। त्यानंतर नैसर्गिक प्रवाह सुद्धा बाधित होतो जलविद्युत केंद्रामध्ये, आणि पाण्यातील जलचरांच्या नैसर्गिक जीवनामध्ये सुद्धा बाधा निर्माण होतच असतो। फक्त वायू प्रदूषणाचा आणि जलविद्युत केंद्राचा काही संबंध नाही। जलविद्युत केंद्रानुसार वायू प्रदूषण होत नाही, म्हणून तो त्याचा उत्तर आहे, कारण इथं संभावित कोणता दुष्परिणाम नाही हे विचारलेला आहे, म्हणून वायू प्रदूषण हा त्याचा उत्तर। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं दिलेला आहे 69वा प्रश्न, ज्यामध्ये विचारलेला आहे मॅलाकाइट हे रिकामी जागा धातू हे मूळ आहेत। मॅलाकाइट हे रिकामी जागा धातूचे मूळ आहेत। आता इथे 4 ऑप्शन आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, पहिला तांबे, दुसरा लोह, तिसरा अॅल्युमिनियम आणि चौथा गंधक। आता लोहाविषयी सांगायचं झालं तर इथे समजा मॅग्नेटाइट असतं, मॅग्नेटाइट किंवा हेमेटाइट असतं, तर आपण ते लोहासंबंधी आहे असं म्हटलं असतं। इथे मॅलाकाइट दिलेला आहे म्हणून हा उत्तर नाही। त्यानंतर गंधक जर म्हटलं तर हा गंधक हा शोधलेला, तो उत्तर नाही म्हणायचं। अॅल्युमिनियम समजा बॉक्साइट असता तर अॅल्युमिनियम उत्तर असतं, पण इथे दिलेला आहे मॅलाकाइट, तर हा मॅलाकाइट हा तांबूचा धातूचं मूळ आहे। म्हणजे तांब्याचं जसं आपण मॅलाकाइट म्हटलं तर मॅलाकाइट काय आहे, तर तो ओर आहे, तांब्याचा ओर आहे, ठीक आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांवर प्रश्न, कॅल्शियम आणि क्लोरीन कोणत्या बंधाने रिकामी जागा या बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होतो? लक्षात द्या, कॅल्शियम आणि क्लोरीन रिकामी जागा बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होतं। तर आता कॅल्शियमचा जर विचार केला तर इथे आणि क्लोरीन है ना, तर कॅल्शियम आणि क्लोरीन या दोघांपासून कॅल्शियम क्लोराईड तयार होतं। यांच्यामध्ये आपसामध्ये आयन म्हणजे इथं कॅल्शियम 2 अणू क्लोरीनला देतं आणि क्लोरीन तिथून 1 अणू एक्सेप्ट करतं विद्यार्थी मित्रांनो, है ना। म्हणजे दोघांमध्ये जे बॉन्डिंग दिसून येत आहे ती आहे आयनिक बॉन्डिंग, है ना। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आयनिक बॉन्डिंग दिसून येत आहे। कारण सहसंयुज म्हटलं तर सहसंयुज बंधामध्ये जेव्हा आपण फक्त इलेक्ट्रॉन संबंधीचा विचार करतोय, आदान प्रदान करतानाचा विचार करतोय, तेव्हा त्या ठिकाणी सहसंयुज बंध येतं। धातुबंध फक्त आणि फक्त धातूंमध्ये दिसून येतं। हायड्रोजन बंध ठीक ओळखला जातं, तर या सहसंयुज बंधही नाहीये, धातुबंधही नाहीये, हायड्रोजन बंध नाहीये। इथे कॅल्शियम आणि क्लोरीन या दोघांमध्ये आपसामध्ये देवाणघेवाण होणार आहे, आदान प्रदान होणार आहे, म्हणून तो आयनिक बंध हा त्याचा उत्तर आहे। त्यानंतर पितळ, आता 71वा प्रश्न दिलाय विद्यार्थी मित्रांनो पितळच्या संबंधी। पितळ हा मिश्र धातू आहे। पितळ म्हणजे काय? ब्रास। तर ब्रास हा तांबे आणि जस्त मिळून तयार होत असतो, तांबे आणि जस्त मिळून। आता या ठिकाणी जसं तांबे आणि कथील मिळून इथे जो तयार होतो त्याला आपण ब्रॉन्झ म्हणतोय, काय म्हणतोय? ब्रॉन्झ, है ना। तांबे आणि कथील, कांस्य म्हणू आपण, कांस्य तयार होतो। त्यानंतर लोह आणि कार्बन म्हटलं तर यापासून स्टील तयार होतो विद्यार्थी मित्रांनो, काय तयार होतो? स्टील। आणि इथं दिलेला आहे लोह आणि क्रोमियम यांच्यापासून स्टेनलेस स्टील तयार होतो, स्टेनलेस स्टील तयार होतो। मग इथं प्रश्न आहे पितळ संबंधी, तर पितळ हा मिश्र धातू आहे, कुणाचा? तांबे आणि जस्त हे दोन्ही मिक्स झाल्यानंतर पितळ तयार होतो, मग ऑप्शन चौथा हा त्याचा उत्तर। त्यानंतर प्रश्न आलेला आहे 72वा। आता 72वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या,
कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. आता दिलेला आहे ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियाच्या गवताळ मैदानात आढळतो, बरोबर आहे. क दिलेला आहे ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहे, तो सुद्धा बरोबर आहे. क दिलेला आहे पुढील पाय खूप लांब असतात व शक्तिशाली असतात, तर मागील पाय लहान आणि कमकुवत असतात. ऍक्च्युली काय आहे, त्याचे मागील पाय जास्त लांब असतात आणि शक्तिशाली असतात आणि पुढील पाय लहान आणि कमकुवत असतात. इथं उलट दिलेला आहे म्हणून तो त्याचं उत्तर नाही होऊ शकत. म्हणजे इथे जे पुढील पाय दिलेला आहे ना, त्या ठिकाणी मागील पाय असतं तर बरोबर झालं असतं, कारण मागील पाय जास्त लांब असतात आणि शक्तिशाली असतात. त्यानंतर ड मादीला भ्रूण पेशवी असते, तिला मार्सुपियम म्हणतात, बरोबर आहे. मग इथं काय विचारलेलं आहे की वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखायचं आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखायचं आहे. तर अ ब ड हा त्याचा उत्तर जो पर्याय क्रमांक 4 मध्ये दिला विद्यार्थी मित्रांनो. नंतर मग 73वा प्रश्न. आता 73वा प्रश्न, घातक सबटर्शियन मलेरिया. आता घातक सबटर्शियन मलेरिया म्हणजे कोणता, तर म्हणजे ज्याला आपण ब्रेन मलेरिया म्हणतो ना, सरळ सरळ तो मलेरिया आहे. आता तो कुणामुळे होतो, तर इथं आहे फाल्सिपेरम, हा त्याचा उत्तर. हे सगळे ते सगळे मलेरिया घडून आणणारेच आहेत, परंतु इथे जे प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम आहे यामुळे घातक सबटर्शियन मलेरिया होतो, म्हणून तो त्याचा उत्तर डायरेक्ट विचारण्यात आलेला प्रश्न. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 74 वा आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या झुआइड निडॅरियामध्ये संरक्षक आच्छादन आहे. म्हणजे इथे विचारलेला आहे की जो निडॅरियाच्या वर जो प्रोटेक्टिव्ह कव्हर आहे, संरक्षण आच्छादन म्हणजेच काय, प्रोटेक्टिव्ह कव्हर, त्याला यामधून काय म्हणतात, तर त्याचा तो म्हणजे जे झुआइड निडारिया आहेत त्यांच्यामध्ये जो प्रोटेक्टिव्ह कव्हर आहे त्याला डॅक्टिलोझाइड असं म्हटलं जातं. डॅक्टिलोझाइड. आता डॅक्टिलोझाइड म्हणतात, तर मग बाकीच्यांना काय म्हणतात, तर इथं जो दिलेला आहे पेंटाकिलोझाइड हा ऍक्च्युली काय आहे, अन्न पकडण्याकरिता कामात येतं. अन्न पकडणे. त्यानंतर अन्न ग्रहण करण्याकरिता ट्रोपोझाइड आहे, हा अन्न ग्रहण करण्यासंबंधी आहे. आणि हा फायलोझाइड हा आच्छादनाच्या संबंधी नाही, म्हणून इथं दुसरा, चौथा किंवा तिसरा हा उत्तर होऊ शकत नाही. तर डॅक्टिलोझाइड म्हणजेच काय, तर झुआइड निडारियामध्ये जो प्रोटेक्टिव्ह कव्हर असतं त्या प्रोटेक्टिव्ह कव्हरला डॅक्टिलोझाइड असे म्हणतात. त्यानंतर 75वा प्रश्न आलेला आहे. भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवाणूमुळे होतो, उत्तर आहे सर्पोस्पोरा पर्सोनेटा. उत्तरवा प्रश्न दिलाय विद्यार्थी मित्रांनो. मिराबिलिस जलापा फोरोक्लाक ही वनस्पती रिकामी जागा कुळातील आहे, तो आहे निक्टाजिनेसी. काय उत्तर, निक्टाजिनेसी. त्यानंतर हा डायरेक्ट कुळावर आलेला प्रश्न. त्यानंतर 77वा प्रश्न. आता 77वा प्रश्नामध्ये दिलेला आहे शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवांच्या मदतीने करू शकतात. शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात. ऍक्च्युअली विचार करा विद्यार्थी, नत्राचा उपयोग. आता शेंगवर्गीय पिके जे आहेत ते नत्र वापरतात. नत्र काय आहे, वातावरणामध्ये नायट्रोजन असतं, तो नायट्रोजन जमिनीमध्ये येऊन मिक्स होतो. जमिनीमध्ये मिक्स होणे त्याला आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणतोय. ठीक आहे, नत्र स्थिरीकरण म्हणतोय. आता नायट्रोजन फिक्सेशन करणारे जे बॅक्टेरिया आहेत, जसं क्लोस्ट्रिडियम, रायझोबियम, ॲजिटोबॅक्टर आहे, अनाविना आहे ना, तर हे सगळे बॅक्टेरिया ज्यांना आपण काय म्हणतोय, नत्र स्थिरीकरणास कारणीभूत ठरणारे बॅक्टेरिया, किंवा त्यांनाच आपण काय म्हणतोय, तर हे सगळे जे बॅक्टेरिया आहेत ते कोणते, तर जमिनीला सुपीक बनवणारे बॅक्टेरिया आहेत असं म्हणतोय. तर त्या संबंधित आलेला प्रश्न, शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करतो, तर तिथे उत्तर आहे रायझोबियम. विषाणूमुळे होत नाही, बुरशीमुळे होत नाही, प्रोटोझोआमुळे होत नाही, तर उत्तर आहे रायझोबियम. तो दिलेला ऑप्शन पहिल्यामध्ये, म्हणून फक्त अ हा त्याचा उत्तर. त्यानंतर प्रश्न 78वा दिला विद्यार्थी मित्रांनो. विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावायच्या आहेत. ओके, तर आता एड्स म्हटलं तर HIV जे चौथ्यामध्ये दिलेला आहे, मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस है ना, या ठिकाणी ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणजेच काय, एड्स होतो. HIV म्हणतोय त्या व्हायरसला, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, त्याच्यामध्ये काय होतो, एड्स होतो. त्यानंतर कांजिण्या दिलेला आहे. आता कांजिण्या म्हटलं तर हा येतं व्हेरिसेला झोस्टर विषाणू पासून है ना, कांजिण्या व्हेरिसेला झोस्टर विषाणूमुळे होतो. त्यानंतर लिव्हर डॅमेज व सिरोसिस, लिव्हर म्हटलं तर हिपॅटायटिस, लक्षात ठेवायचं. ऑप्शन पर्याय क्रमांक दुसऱ्यामध्ये दिलेला आहे, हिपॅटायटिस B त्यापासून होतो. त्यानंतर रक्तस्रावी ताप, रक्तस्रावी म्हणजेच काय, रक्तस्राव होणे म्हणजे काय, ब्लिडिंग होणे. तर ब्लिडिंग कोणत्या तापामुळे होतो, तर डेंग्यूमुळे होतो. डेंग्यूमुळे कसं प्लेटलेट डाऊन होतात, तसं तर जो कोणताही हाय फीवर होत असेल, जास्त ताप असेल, 100 डिग्रीच्या वर असलेला जो ताप आहे ज्याला आपण हाय फीवर म्हणतोय, तेव्हा हा असा हाय फीवर असतं, तेव्हा आपल्या शरीरातील जे प्लेटलेट्स आहेत ते कमी कमी होऊ लागतात. परंतु डेंग्यूमध्ये ते प्लेटलेट झपाट्याने कमी होऊ लागतात. बघा, मग तो टायफॉइड असो, मलेरिया असो किंवा डेंग्यू ताप असो, त्यामध्ये जेव्हा उच्च ताप असेल तेव्हा प्लेटलेट डाऊन होतात. परंतु डेंग्यूमध्ये ते प्लेटलेट झपाट्याने डाऊन होत असल्यामुळे त्यामध्ये रक्तस्राव होतो. तर रक्तस्रावी ताप कुणाला म्हटलं जाईल, डेंग्यूला. तर आता ऑप्शन एड्स म्हणजे 4 4 3 2 1 पर्याय क्रमांक तिसऱ्यामध्ये दिलेला आहे, म्हणून तो त्याचं उत्तर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 79वा प्रश्न दिलेला आहे. मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतं, मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतं, तर 55% असतं विद्यार्थी मित्रांनो. कारण रक्त आपण म्हणतो आहोत, हा रक्त प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स या दोघांपासून तयार झालेला आहे. प्लाझ्मा 55% असतं आणि जो ब्लड सेल आहे तो असतो 45%. आता प्लाझ्मामध्ये इथे 55%चा जर विचार केला तर या ठिकाणी असतं पाणी 92%, त्यानंतर असतं प्लाझ्मा प्रोटीन
हा असतं 7%. त्यानंतर इथे असतं अदर सोलेबल म्हणजे नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस किंवा असेंद्रिय पदार्थ हे असतं 1%. अशा पद्धतीने 100% होऊन जातं. तर एकूण जो प्लाझ्मा आहे त्या प्लाझ्मा आणि ब्लड सेलवर आधारित प्रश्न आलेला आहे. प्लाझ्मा असतं 55%. ब्लड सेल मध्ये जे 45% आहेत त्यामध्ये आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट आहे. तर उत्तर डायरेक्ट विचारण्यात आलेलं आहे 55% वर आधारित. त्यानंतर 80वा प्रश्न आला विद्यार्थी मित्रांनो. 80वा प्रश्न, खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते? आता बघा विद्यार्थी मित्र, ग्रुप बी मध्ये सुद्धा रक्त गोठण्यासंबंधी प्रश्न आलेला होता आणि इथं सुद्धा रक्तासंबंधी प्रश्न आलेला आहे. फक्त इथं काय दिलं आहे की रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे म्हणजे रक्त गोठू न देणारे. आता आपलं मानवी शरीर म्हटलं तर मानवी शरीरामध्ये काही व्हिटॅमिन्स असतात म्हणजे काही जीवनसत्वे त्याच्यामुळे रक्त गोठतो. आता जीवनसत्वामध्ये व्हिटॅमिन के म्हटलंय. त्यानंतर काही क्षार असतात, क्षारमध्ये कॅल्शियम जो रक्त गोठण्यास मदत करतो. त्यानंतर आता प्लेटलेट्स असतं, प्लेटलेट्स ब्लड सेल्सचा विचार केला तर प्लेटलेट ज्यामुळे रक्त गोठतो. प्लाझ्मा प्रोटीन मध्ये जर म्हटलं तर प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजेन यांच्यामुळे रक्त गोठतो. बघा व्हिटॅमिन के मुळे रक्त गोठतो, कॅल्शियम मुळे रक्त गोठतो, प्लेटलेट मुळे रक्त गोठतो, प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजेन मुळे रक्त गोठतो. एवढे सारे घटक जेव्हा रक्तामध्ये असतात तरी आपला रक्त गोठलेल्या अवस्थेत नाही. त्याचं कारण काय तर आपल्या शरीरामध्ये हिपॅरिन नावाचा एक रसायन असतं. लिव्हर मध्ये काम करणारा जो हिपॅरिन आहे एक प्रकारचा केमिकल आहे, स्प्लीन मधून सिक्रेट होतो आणि प्रत्यक्षात लिव्हर मध्ये काम करतं. तर हा जो हिपॅरिन आहे हा रक्त गोठू देत नाही. तर यावरच आलेला प्रश्न, खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणतं तर हिपॅरिन. त्यानंतर तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे एकूण 15 प्रश्न आलेले आहेत त्या सायन्स म्हणजे विज्ञान विषयावरील 15 प्रश्नांचं उत्तर काय असेल, कशा पद्धतीने त्याचं उत्तर देता येईल हे या ठिकाणी आपण डिस्कस केलेलं आहे. चला धन्यवाद.